नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। नाशिकमधील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झालेत। 2 दिवसांपासून दादा नॉट रिचेबल आहेत। आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता आहे। अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। तर 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजितदादा आज सभागृहामध्ये दिसणार आहेत। अजित पवार आज विधिमंडळ कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत। थ्रोट इन्फेक्शनमुळे दादा नागपुरातील बंगल्यावर आराम करत होते, अशी माहिती सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे। अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या या चुकीच्या आहेत, असं तटकरेंकडून सांगण्यात आलंय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, ऋषाली, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार जे आहेत ते कोणत्याही कार्यकर्त्यांची नेत्यांची भेट घेत ते आपल्या शासकीय या विजयगड या निवासस्थानी आराम करत असल्याची माहिती जी आहे ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली होती। खरं तर अजित पवार यांच्या घशाला जो आहे तो इन्फेक्शन झाला असल्यामुळे त्यांनी 2 दिवस भेट नाकारलेली होती, असं माहिती जी आहे ती सुनील तटकरे यांनी दिलेली होती। 2 दिवसानंतर अखेरीस आपण पाहू शकतो की अजित पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना या विजयगड या शासकीय निवासस्थानी भेट घेताना पाहायला मिळत आहेत। अनेक नेते मंडळी आता त्यांची भेट घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। सुनील तटकरे, स्वतः आदिती तटकरे असतील, त्याच्यानंतर शशिकांत शिंदे असतील, राजकुमार बडोले, हसन मुश्रीफ हे नेते मंडळी अजित पवारांची भेट घेण्याकरता विजयगड या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजित पवार 2 दिवस होते कुठे, असा सातत्याने सवाल जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळत होता। अजित पवार जे आहेत ते दिल्लीला गेले आहेत का, अशा देखील चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात उधाण आलेलं होतं या चर्चांना। परंतु अखेरीस अजित पवार जे आहेत ते सध्या आपल्या शासकीय निवासस्थानी विजयगड या शासकीय निवासस्थानी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कार्यकर्त्यांची ते या ठिकाणी भेट घेताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी शशिकांत शिंदे देखील त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि संपूर्ण अजित पवार आज विधान भवनाच्या कामकाजात देखील सहभागी होणार माहिती जी आहे ती सुनील तटकरे यांच्याकडून। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।